सगळ्यांवर दबाव आहे ना। आता तिथं जामनेरला आपण बघितलं असेल की तिथं असणारे जे भाजपचे संकटमोचक नेते आहेत त्यांनी दाबून मुटकून विकत पैसे देऊन तिथं उमेदवारच पुढे ठेवला नाही, बिनविरोध तिथं जे इलेक्शन होतं त्या ठिकाणी करून दाखवलं। त्यामुळे अशा प्रकारे भीती दाखवणं, पोलीस प्रशासनाची भीती दाखवणं, नाही तर विकत घेणं हे फक्त काय बारामतीमध्ये चाललंय असं नाही, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी चालले। त्यामुळे आज जर आपण यादी बघितली, जे सर्व बिनविरोध झालेले उमेदवार आहेत ते सर्व हे भाजपचे उमेदवार आहे आणि फक्त भाजपचे सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार नसून हे नेत्यांच्या कुटुंबातील कोणाची पत्नी आहे, कोणाची आई आहे, कोणाचा भाऊ आहे, कोणाचं कोण आहे, असेच व्यक्ती त्या ठिकाणी बिनविरोध झालेले आहे। त्यामुळे भाजप संविधानाला पायाखाली दुर्दैवाने तुडवत आहे, लोकशाहीला तुडवत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। अमित शाह साहेबच बोलले होते, अजितदादांचा पक्ष आणि शिंदे साहेबांचा पक्ष हा पूर्णपणे मोडला जाईल, तोडला जाईल, नेत्यांना विकत घेतलं जाईल, त्यांच्या आमदारांना भाजपकडे घेतलं जाणार प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे। त्यांना येत्या इलेक्शनमध्ये संधी सुद्धा भाजपच्या चिन्हावर त्या ठिकाणी दिली जाणार। त्यामुळे 2029ला भाजप एकटा त्या ठिकाणी लढेल आणि त्यांच्या विरोधात महाराष्ट्राची पूर्णपणे जनता आणि कदाचित आज जे मित्रपक्ष त्यांचे आहे, आम्ही तर विरोधात आहोतच, पण आजचे त्यांचे मित्रपक्ष सुद्धा वेगळे राहतील, भाजपपासून वेगळे राहतील आणि कदाचित इतर सर्व पक्षाने आम्ही सगळेजण मिळून भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी 100% लढू असं कुठेतरी आम्हाला आज त्या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे। काय नाही, इथं सामान्य लोकांना आम्ही संधी दिलेली आहे। आपल्या पॅनलमध्ये आपण जर बघितलं तर कुणी दुकानदार आहे, कुणी शेतकरी आहे, काही लोक आणि बहुतांश लोक असे ज्यांना राजकीय कुठेही पार्श्वभूमी नाही। कुठेतरी आम्ही असा प्रयोग केलेला आहे आणि त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही आणि जामखेड नगर परिषद हे अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून देईल की सामान्य कुटुंबाला जर संधी दिली तर लोक निवडून सुद्धा देतात आणि सत्ता सुद्धा आपल्या विचाराची येते। कारण जोपर्यंत सामान्य परिवारातले लोक निवडून येत नाही तोपर्यंत लोकांच्या अडचणी तिथं असणाऱ्या लोकप्रतिनिधीला कळणार नाहीत आणि इथं या नगर परिषदेमध्ये 100% सत्ता ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना व इतरही मित्रपक्षांची 100% आल्याशिवाय राहणार नाही। मग आम्ही तर लोकांमध्येच आहे। आता कदाचित गोरे एक नरेंद्र मोदी साहेबांबद्दल बोलले असतील आणि इतरही जे काही बीजेपीचे मोठे मोठे नेते जे सोशल मीडियावर सातत्याने व्यक्त होतात त्यांच्याबद्दल बोलले का काय असं आपल्याला म्हणावं लागेल। गोरेंना मला एवढंच सांगायचं आहे की तुमचा इतिहास हा बऱ्यापैकी उघडा आहे, हे लोकांनी बघितलेलं आहे, त्या बाबतीतली बरीच चर्चा झाली आहे। त्यामुळे अजून खूप काय बोलून अजून उघडा मात्र करू नका, नाहीतर आम्ही त्या विषयामध्ये लक्ष घातलं तर तुमची नक्कीच त्या ठिकाणी अडचण झाल्याशिवाय राहणार नाही।